नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बुडके गोवा स्टिचिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। मी तुमच्यासाठी कलश वस्त्र घेऊन आली आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवली आहे मार्किंग करून। मार्किंग न करता आपण करायला गेलं ना तर निर्या मोठे छोटे असे होतात। आपण मार्किंग केले ना तर व्यवस्थित एकसारखे निर्या होऊन जातात। आपण मार्किंग करताना पहिली 2 इंच पहिली सुरुवातीला सोडायचं आणि नंतर 1 इंच, मग परत 3 इंच आणि 1 इंच असं अख्ख्या बॉर्डरला मार्किंग करून घ्यायचं। बॉर्डर आम्ही घेतली आहे जवळजवळ 1.5 मीटरच्या आहे बॉर्डर, आणि बॉर्डरची उंची आहे 6 इंच, लांबी आहे 1.5 इंच। ओके, आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 इंच आणि 1 इंच असं मार्क करत अख्ख्या बॉर्डरला मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर हा मी बक्रम पेपर घेतली आहे। पेपर आपण 12 इंचाचं घ्यायचं, त्याला अर्ध करून एक निशाण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आजूबाजू असं 3 इंच रुंदीने करून घेऊन आपण छान शेप करून घ्यायचा। हा फक्त रेफरन्ससाठी की मध्ये आपण गोल ते मध्ये ठेवलं पाहिजे म्हणून। त्याच्यानंतर हे बघा 1 इंच कुठे असते ना तिकडे दुमडून इस्त्री करून घ्यायची आहेत निर्या। 3 इंच आणि 1 इंच आपण असं मार्किंग केलं होतं ना, 1 इंच दुमडायचं म्हणजे घडी करून घ्यायचं। 1 इंच घडी करून आपण अख्खं बॉर्डर इस्त्री करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे मैत्रिणींनो, खरंच मी सांगते पटकन होऊन जातं। मी सुद्धा पहिली मार्किंग न करता करून घेतलेली, पण त्या एक मिरी मोठी होते, एक मिरी लहान होते आणि आपल्याला कुठलं किती लागतं बॉर्डर ते पण अंदाज नसते। पण मी हा माझ्या अनुभवाने सांगते की हा बॉर्डर मी 1.5 मीटर एवढं जवळपास घेतलेली। हे बघा अख्ख्या बॉर्डरला इस्त्री करून घेऊन नंतर बक्रम पेपर आपण 12 इंचाचं घेतलेलं ना, त्याला एक अस्तरचा कपडा दसवून घ्यायचा। हा स्टिकिंग पेपर असतो, म्हणजे ह्याच्यावरती इस्त्री केलं ना तो कपड्याला चिकटतो। ड्रेसना वगैरे गळे करतात बघा, तो पेपर यूज करतात। त्याच्यानंतर ना आपण दोन्ही साईड कडा आपण बॉर्डरचं लावून घ्यायचं आणि मध्ये सगळे निर्या ते राऊंड शेपमध्ये छान आपण पिनं लावून घेऊन पिनच्या मदतीने, आणि ती रेड कलर बॉर्डर लाईन आहे बघा त्याला आपण फॉलो करायचं आणि राऊंड शेप येण्यासारखे आपण करून घ्यायचं। हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रेड लाईन असते ना ती मध्ये, ती आपण फॉलो करून त्याच्यावरती आपण छान यू शेपमध्ये आणायचं। आणि रेड लाईन आहे ना त्याला आपण त्याच्यावरती एक शिवण मारून घ्यायचं म्हणजे खालच्या कपड्याला अटॅच, आणि त्याच्यानंतर बॉर्डर जोडून ना मध्ये मी बनवली आहे बघा, त्याचं व्हिडिओ मी नाही टाकली, पण तुम्हाला कळून जाणार। तुम्ही ती राऊंड शेप पण करू शकता, यू शेप करू शकता, मी त्याला वी शेप केली आहे। त्याच्यानंतर एक बॉर्डरचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला, आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जिथे रेड लाईन आहे बघा तिकडून अटॅच करायचं आहे। बाकीचं नाडा वेगळं ठेवायचं आणि मध्ये फक्त ते जोडवायचं। आपण कळशीला ते बांधतो बघा तेव्हा ते लूज व्हायला पाहिजे म्हणून, आणि आपण तेवढंच ते शिवून घ्यायचं आहे। हे बघा आता वरचं नारळावरती आपण बॉर्डर पट्टी मागे कपडा लावून त्याला पण रेडी करून घ्यायचा। हा साधारण अर्धा मीटर असलं तरी चालेल। आपण कळशीच्या हिशोबाने किती कपडा पाहिजे ते घेऊन आपण बॉर्डरला खालून अस्तर कपडा लावून फिनिशिंग करून घ्यायचं। हा बघा कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा। आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघून तुम्ही शिवणार असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटची वाट बघते। चला बाय।